रामकृष्ण हरी. माय नेम इज ईशा. मी तुम्हाला चोकोबा महाराजांची स्टोरी सांगणार आहे. चोकोबा महाराज विठ्ठलाचे भक्त होते. ते सतत विठ्ठलाचे नामस्मरण करायचे. एक दिवस विठ्ठलाने सांगितलं, मी तुझ्या घरी जेवायला येतो. ही बातमी पत्नी सोयलाबाईला सांगितली. सोयलाबाईला खूप आनंद झाला. सोयलाबाईकडून एका बाईला समजली बातमी. ही बातमी गावभर पसरली. त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला नाही. नंतर एक रात्री एक गृहस्थ झोपडीत बघत होता. बघितलं तर काय, देवाच्या पायापुढं चोकोबा महाराज बसले होते. बाजूलाच पत्नी सोयलाबाई उभी होती. चोकोबा महाराज म्हणले, हळू वाजला. देवाच्या पितांबरावर ताक सांडले ना. ते ऐकून तो गृहस्थ निघून गेला. रस्त्यात जो भेटेल त्याला ही बातमी सांगितली. नंतर पूजल्यापर्यंत ही बातमी गेली. नंतर पूजल्याने खरी खोटे करायचे ठरवले. नंतर मंदिराचं दार उघडलं तर बघतो तर काय, एका जागेवर मूर्ती होती, परंतु त्याच्या पितांबरावर ताक सांडले होते. सर्वजण चोकोबा महाराजांचे पाय पकडले. थँक्यू.